विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. लेखन आणि निरूपण स्नेहा शिंदखेडे यांचं. प्रेमाचा सुकाळ. श्रीराम हा मंत्र समस्त भारतीयांचा श्वास आहे. राम हा जनमानसात दृढपणे आणि खोलवर रुजलाय. रोजच्या जगण्यातील आणि आयुष्यातील देखील पहाट जेव्हा होते ना, तेव्हा तो रामप्रहरच असतो. खेड्यामध्ये त्याला रामपारी असं म्हणतात. माणसाची दैनंदिनी सुरू होते रामनामाने. श्रीराम नामाचं आवर्तन सुरू असतानाच दिवस सरतो आणि संध्याकाळी घरोघरी रामरक्षा हा मंत्र निनादतो. दिवस आणि रात्र यांच्यामधला संधी प्रकाश आतल्या आवाजाला प्रगट होण्याची संधी देतो. तो पुन्हा पुन्हा जाग करीत सांगत असतो की जीवनाच्या सायंकाळी हाकेला धावून येणारा कोण आहे, तर तो फक्त राम. दोन माणसांची जेव्हा भेट होते तेव्हा राम राम असं म्हणण्याची पद्धत समर्थ रामदास स्वामींनी घालून दिली आहे. पूजनीय डोंगरे महाराज म्हणतात, दोनदा राम का म्हणायचं, एकदा तीनदा चार वेळा का नाही? कारण दोघांच्या हृदयामध्ये एकमेकांचा राम आहे. त्या प्रकाशदायी रामामुळे आपण परस्परांना पाहू शकतो. तुम्ही माझ्यात रामाचं दर्शन करा, मी सुद्धा तुमच्यामध्ये रामाचं दर्शन घेईन. हा भाव मनाला शांती प्रदान करणार आहे. भारताच्या विविध प्रदेशामध्ये रामनामाचा गजर होतो. उत्तर भारतामध्ये रामजी की जय, सियावर रामचंद्र की जय असं म्हणत सारा आसमंत दणाणून जातो. महाराष्ट्रामध्ये जय जय रघुवीर समर्थ या गजरानी सांगता होते, तर श्रीराम जय जय राम हा मंत्र माळेवर जपला जातो. वारकरी संप्रदायामध्ये जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हा मंत्र म्हणजे भूलोकीचं अमृतच आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम हा मंत्र साक्षात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचंच आपल्याला दर्शन करवून देतो. संत कबीर श्री राम नाम हा नामयज्ञ करीत. संत कबीर कपडे विणत असताना सतत रामनाम घेत. त्यांनी विणलेल्या कपड्याच्या छोट्याशा गाठीत 1 कोटी यज्ञाचं फळ सामावलेलं होतं. संत एकनाथ महाराज म्हणतात, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. आधुनिक वाल्मिकी ग दि माडगुळकरांचं सुंदर गीत आहे, कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम. संत कबीर हे वस्त्र विणताना रामरूप होत असत. दास राम नामी रंगे, राम होई दास, एक एक धागा गुंते, रूप ये पटास. राजा घनश्याम कौसल्येचा राम, आत बाहेर श्रीराम नाम. मग काय झालं, तर विणून सर्व झाला शेला, पूर्ण होई काम, ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम, गुप्त होई राम. शरीरातल्या रोमारोमावर श्रीराम नामाची मोहर असल्याने ती प्रत्यक्ष वस्त्रावर उमटली. व्यवहारामध्ये पांढऱ्या रेशमी काठाच्या वस्त्राला रामकाठी असं म्हणतात. पूर्वी सांकेतिक भाषेत रुपयाला राम, अधेलीला सीताबाई, तर 1 आण्याला रामदास असं म्हणत. मराठी भाषेमध्ये रोजच्या जगण्यात राम डोकावतो. ताकापुरतं रामायण किंवा केवढं रामायण घडून गेलं, इतके वर्ष रामायण ऐकलं आणि म्हणे रामाची सीता कोण, असे वाक्प्रचार म्हणी यांचा उगम रामायणातूनच झालाय. श्री मारुतीरायांना सीता मातोश्री दिसल्याबरोबर भूक लागली. आईचं दर्शन झालं ना म्हणून. तेव्हा अशोक वाटिकेतील झाडांनी त्याग केलेली फळं तू खा असं सीतामाईंनी मारुतीरायाला सांगितलं. त्यावरून पडत्या फळाची आज्ञा हा वाक्प्रचार रूढ झाला. न संपणाऱ्या किंवा लांबणाऱ्या गोष्टीला मारुतीचं शेपूट असं म्हणतात. दे माय धरणी ठाय ही सीतामाईंनी आईला केलेली विनवणी आहे. लंकेश सोन्याच्या विटा, कोणी वाली उरला नाही, कुंभकर्णी झोप, शबरीची बोरं, लक्ष्मण रेषा, राम लक्ष्मणाची जोडी, राम सीतेचा जोडा असे अनेक वाक्प्रचार वापरून मराठी भाषा श्रीरामांशी संलग्न आहे.
आमच्या पूर्वस्त्रींनी जगण्याचं मोल एका ओवीमधून सांगितलं. साखर मुंगीला, मध तो माशीला, तैसे सज्जन चित्ताला राम नाम. आ